जसे व्याघ्र सफारी तशी बिबट म्हणजे लेपर्ड सफारी। निर्देश वन खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत की तुमच्या जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती भागी शक्यतो 5-15 हजार एकर जागा असेल तर त्या जागेमध्ये पहिल्यांदा फळझाडं, वाढलेली फळझाडं लावा। म्हणजे साधारण 3-4 वर्षाची, म्हणजे 1-2 वर्षामध्ये त्याला फळं लागतील। ती फळं ससे, हरण, वानर, माकडे, नीलगाई, रानगाई यांच्याकरता ती उपयुक्त ठरतील। आणि ती जी 10,000 एकर जागा असेल तर त्या 10,000 जागेला पूर्ण कुंपण, साधारणपणे 30 फूट उंचीचं आयव्हीम लावून चेन लिंकनी त्या ठिकाणी पूर्ण कुंपण केलं जाईल। आणि आतल्या भागातून सुद्धा कुंपण एक 15 फुटाचं, आणि त्या दोघांमध्ये 500 फुटाचं अंतर असेल, त्या 500 फुटामध्ये बांबूची लागवड लागली जाईल। अध्यक्ष महोदय, आजकाल बांबूच्या प्रजाती 60 फूट उंच वाढणाऱ्या आहेत। 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर 500 फुटापैकी 400 फूट आतून एकदा, आणि 3 वर्षानंतर 500 फुटापैकी बाहेरून 400 फूट, म्हणजे 100 फुटाची भिंतही कायम राहील। गेट इंटॅक्ट केले जातील, तर त्या ठिकाणी जर फळं असतील तरी वानरं वगैरे राहतील। आणि मग जे मानवाला भक्षक बनवणाऱ्या प्राण्यांना म्हणजे वाघांना आणि बिबट्यांना त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील। अशा प्रकारचे म्हणजे विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्याघ्र सफारी करण्याचं ठरवलेलं आहे। त्याचं नियोजन केलं जाईल। म्हणजे आज जो प्रश्न आहे बिबट्यांच्या अति वाढलेल्या संख्येचा जो सतावत आहे आपल्याला, प्रामुख्याने गेल्या 5-6 वर्षामध्ये बिबट्यांची संख्या 4 पट झालेली आहे, वाघांची संख्या सुद्धा 4 पट झालेली आहे। आणि अशा प्रकारच्या बिबट सफारी आणि व्याघ्र सफारी केल्या तर ते प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा एक प्रकारचं म्हणजे करमणुकीचे साधन सुद्धा बनेल। आणि जो आज प्रश्न बिबट्यांचा वावर नागरी वस्तीमध्ये होऊ लागलेला आहे तो वावर सुद्धा थांबेल।